स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 78 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 78. गोविंदराव टोळ. चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव टोळ यांना पोटदुखीचा आजार फार होता. त्यांची नळदुर्गेला नोकरी होती. पोटदुखीने फार त्रस्त झाल्याने रजा घेऊन ते अक्कलकोटला आले व व्याधी निरसनार्थ गाणगापूरला दत्ताची सेवा करावी असा त्यांनी निश्चय केला. चिंतोपंतांनी त्यांना सांगितले, येथे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्त अवतार आहे, ते कृपा करतील. गाणगापुरात जाण्याचे काही कारण नाही. त्यांनी गोविंदरावांबरोबर एक मनुष्य देऊन त्यांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास पाठवले. आप्पासाहेब माने यांच्या घरी श्रींची स्वारी होती. गोविंदरावांनी दर्शन घेऊन पादतीर्थे घेतले. गोविंदरावांबरोबरच्या गृहस्थांनी श्रींची प्रार्थना केली की, महाराज, गोविंदराव गाणगापूरला जाऊ इच्छितात, आज्ञा असावी. जायचे नाही, येथेच राहा म्हणून श्रींनी सांगितले. गोविंदरावांची श्रींच्या ठिकाणी चांगली निष्ठा नसल्या कारणाने ते गाणगापुरात जाऊन सेवा करू लागले. 2.5 वर्ष सेवा झाल्यावर दृष्टांत झाला की अक्कलकोटला निघून जा. पण गोविंदराव हट्टाने तेथेच राहिले. त्यामुळे ज्वर वगैरे दुखणे येऊन त्यांची प्रकृती फार बिघडली. इकडे अक्कलकोटला स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात असताना चिंतोपंत आप्पा दर्शनाला गेले. वाड्याच्या भागातच मुलांची शाळा होती. तेथे समर्थ बसले होते. आप्पा टोळ दर्शन घेऊन उभे राहिले. तितक्यात एका मुलाचा महाराजांनी कित्ता म्हणजे लेखनाचा मजकूर मागून घेऊन टोळ यांच्या हातात दिला. टोळ वाचून पाहतात तो राजमान्य राजश्री गोविंदरावांना येथील कुशल तागाईत म्हणजे मदत असा मजकूर होता. त्या कित्त्याच्या माथ्यावर 2 कोतवाली घोड्यांची चित्र लावली होती. महाराजांच्या कृतीचा अर्थ समजून आप्पा टोळ यांनी गोविंदरावांना आणण्यासाठी गाणगापूरला घोडा पाठवला व ते अक्कलकोटला त्यांना घेऊन आले. पुढे 9-10 वर्ष गोविंदराव श्री समर्थांपाशी राहिले. दर अमावस्या पौर्णिमेला पोट दुखत असे, परंतु आजार हळूहळू बराच कमी होत चालला. शेवटी एक वेळ गोविंदरावांचे पोट फार दुखू लागले. 10-12 दिवस अन्नपाणी वर्ज्य झाले असताना श्री समर्थांची स्वारी एके दिवशी गोविंदरावांच्या घरी आली. "ह्यो सोनार" म्हणून महाराजांनी म्हणताच गोविंदरावांच्या अंगात ब्रह्मसंबंधाचा संचार होऊन ते भलभलतेच बोलू लागले. गोविंदराव डुलत महाराजांजवळ जाऊन म्हणाले, खंटरवल्यासारखे संन्याशांनी एका ठिकाणी कशा करता राहावे? देऊळ धर्मशाळा पाहून संन्याशाने राहावे. असे 2-4 वेळा गोविंदराव बोलून मस्ती करू लागले व महाराजांच्या अंगावर लाथा मारू लागले. पण सेवेकऱ्यांनी त्यांना आवरून धरले. हे संबंधाचे खेळ पाहून समर्थ काही न बोलता तेथून उठून बाहेर औदुंबराचे झाड होते त्याखाली जाऊन बसले. संबंधाने महाराजांची पाठ पुरवली. समर्थांजवळ जाऊन तेथून उठून येथे बसले. पुन्हा ते महाराजांपाशी आले आणि म्हणाले, संन्याशाने गावात कशाला राहावे?
हा चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले व श्रींनी अशा दांडग्या संबंधाचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून आपापसात बोलू लागले. तितक्यात महाराज मोठ्याने ओरडून म्हणाले, लोहार 1.25 मणाची बेडी आण आणि याच्या हातात ठेव. याप्रमाणे 3दा म्हणून रागाने पाहताच गोविंदरावांचे मनगट एकावर एक चढून हाताला व पायाला अढी पडून कळ लागली. महाराज मी मरतो, मला सोडवा, महाराज मी मरतो, मला सोडवा, म्हणून तो ओरडू लागला व रडू लागला. वेदना सहन होईना म्हणून मोठमोठ्याने किंचाळ्या फोडू लागल्या. महाराज मी आपले फार अपराध केले, अपशब्द बोललो, मारण्यास धावलो, याची क्षमा करा. गोविंदरावांकडे माझे पैसे येणे आहेत, ते द्या, म्हणजे मी जातो, असे म्हणू लागला. समर्थ काही आज्ञा करीनात हे पाहून टोळ नजीकच होते. त्यांनी महाराजांची प्रार्थना केली की समर्थांची आज्ञा होईल तितका पैसा खर्च करण्यास आम्ही सिद्ध आहोत, पण कसेही करून गोविंदरावांना या व्याधीपासून मुक्त करावे. हे ऐकून महाराज म्हणाले, त्याला फुटकी कवडी सुद्धा द्यायची नाही, हम उसको जूते मार के निकालेंगे. अशी महाराजांची आज्ञा होताच टोळ गप्प बसले. तितक्यात एक मुसलमान शिपाई समर्थांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आला. महाराजांचे दर्शन घेऊन त्याने प्रार्थना केली की महाराज त्याला फार कष्ट होत आहेत, त्याला सोडवावे. श्री समर्थांनी उत्तर दिले, तुम बड़ी दाढ़ी लेकर आया हो, तुम अपने हाथों से उनकी पाय की अड़ी निकालो. हे ऐकून तो शिपाई गप्प राहिला. इतक्यात एक बाई समर्थांच्या दर्शनास आली. तिला गोविंदरावांच्या हातापायची अडी सोडवण्यासाठी महाराजांनी आज्ञा केली. त्या बाईने हात लावताच गोविंदरावांचे हातपाय मोकळे झाले. हा चमत्कार पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. पुढे 3-4 दिवसांनी गोविंदरावांची प्रकृती नीट झाली. तथापि थोडी कसर राहिली. तिचा व संबंधाचा 55व्या वर्षी निकाल लागेल असे महाराजांनी सांगितले. त्यावेळी गोविंदराव टोळे हे सोलापूरला राहत होते. त्यांचे 55 वर्ष नुकतेच पुरे झाले. त्यापूर्वी 53व्या वर्षापूर्वी पोट दुखत असून पोटात रोग उत्पन्न होऊन घागरी एवढे पोट दिसू लागले. हातपाय बारीक झाले. वैद्य डॉक्टर वगैरेंकडून मोठी जालीम औषधे घेतली, पण गुण कसा तो आलाच नाही. दिवसेंदिवस रोग जास्तीच झाला. समर्थ कृपेने तशा अवस्थेतही अकबारी मक्तेदार यांच्या तपासणीच्या कामावर विजापूर सोलापूर दोन्ही जिल्हे ते हिंडत होते. समर्थांना त्यांची दया येऊन पूर्वीप्रमाणे त्यांचे 55व्या वर्ष अखेरपर्यंत म्हणजे अश्विन वद्य द्वादशी रोजी विजापूर मुक्कामी अकबारी मक्तेदार यांच्या बंगल्यात 3 वाजल्यानंतर पहाटेला श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नात त्यांच्या पोटातील सुताचा गुंता काढला. आज्ञा बरा होशील अशी झाली. जागा होऊन पोट पाहतो तो पोट हलके होऊन पातळ लागू लागले. हा मोठा अद्भुत चमत्कार दाखवून समर्थांनी त्यांच्यावर मोठी कृपा केली. डॉक्टर लोकांनी हा पोटाचा रोग आहे, पोट फाडल्यापासून बरा व्हायचा नाही म्हणून सांगितले होते. त्या डॉक्टरांना हे ऐकून फार मोठे कौतुक वाटले, आश्चर्य वाटले. येथे बखर क्रमांक 78 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.